थंडीचे दिवस असतात, त्यामुळे एका राजानं त्याचा दरबार हा महालामध्ये न भरवता उघड्या मैदानात भरवलेला असतोय. सूर्याच्या कोवळ्या उन्हात प्रजा बसलेली असते. कामकाज सुरू होतं आणि इतक्यात तिथं बाहेर गावाहून एक माणूस येतो आणि तो राजाला म्हणतो, राजा, माझ्याजवळ 2 वस्तू आहेत. त्यामधली एक नकली आहे आणि एक असली आहे. मी आजवर अनेक राज्यातून फिरत आलोय, पण आजवर एकानं सुद्धा असली वस्तू ओळखली नाही. आणि ती जर तुमच्यापैकी कोणी ओळखली तर ती वस्तू तुमच्या खजिन्यात मी आनंदानं जमा करेन. मात्र कोणीच ओळखली नाही तर त्या असली वस्तूच्या किमतीमध्ये इतकं धन तुम्ही मला दिलं पाहिजे. आजवर माझे हे आव्हान कोणीही जिंकू शकलं नाही. जमलेल्या लोकात उत्सुकता पसरते की काय असेल ती वस्तू. शेवटी राजा तयार होतो. राजाच्या समोरच्या मंचावर तो माणूस आपल्या पोतडीतून 2 वस्तू काढून ठेवतो. दोन्ही सेम टू सेम असतात. काडी मात्र फरक दोन्हीत नसतो. सेम रंग, सेम ठेवण, सेम प्रकाशमान. राजा म्हणाला, त्यात काय अवघड आहे? या दोन्ही वस्तू समानच आहेत. ते दोन्ही हिरे आहेत. तेव्हा तो माणूस म्हणाला, नाही राजासाहेब, अहो त्यातली एक असली हिरा आहे आणि एक नकली हिरा आहे. तो काचेचा तुकडा आहे. आता मात्र सगळे चकित झाले. जवळून अनेक जण निरीक्षण करत होते. कोणालाच ओळखू येत नाही. शेवटी राजाही प्रयत्न करून पाहतो आणि तोही हारतो. मग ठरल्याप्रमाणे त्या असली हिऱ्याच्या किमती इतकं धन त्या माणसाला देण्याची वेळ आली. आणि इतक्यात प्रजेपैकी एक आंधळा माणूस उठला आणि म्हणाला, हे राजासाहेब, तसे आपण आव्हान हारलोय. मग एक शेवटची संधी मला द्या. जिंकलो तर आपला फायदा आहेच आणि हारलो तर तसेही तुम्ही धन देण्याची तयारी केलीच. राजा क्षणभर विचार करून त्या अंध व्यक्तीला परवानगी देतो. अंध व्यक्ती दुसऱ्या एका माणसाच्या मदतीनं त्या मंचाजवळ येते. दोन्ही वस्तूवरून हात फिरवते आणि एका झटक्यात सांगते की हा असली हिरा आहे आणि तो नकली आहे. सगळे चकित झाले. विशेषतः तो माणूस देखील चकित झाला. कारण आजवर कुणाला जे जमलं नाही ते एका अंधाला कसं जमलं. पण शेवटी ठरल्याप्रमाणे तो असली हिरा राजाला देऊन तो माणूस त्या अंध व्यक्तीला विचारतो की बाबा रे, तू कसं काय ओळखलं? यावर हसून तो अंध माणूस म्हणतो, अहो सोपं होतं. मी हात लावून पाहिल्यावर त्यातला एक थंड होता आणि दुसरा गरम. जो थंड होता तो हिरा आणि जो गरम झाला होता तो नकली होता. कारण काच जास्त गरम होते आणि हिरा मात्र तितका गरम नाही होत. टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला आणि त्या अंध व्यक्तीच्या पायाशी तो माणूस वाकून त्यानं नमस्कार केला. दोस्तानो, या गोष्टीचं तात्पर्य फक्त इतकंच आहे. आपल्या जीवनात देखील असंच असतं. जो माणूस वेळोवेळी गरम होत असतो तो काच असतो. त्या माणसाला काच समजायचं असतं. आणि जो विपरीत परिस्थितीमध्ये देखील थंड पडतो म्हणजे शांत राहतो तो हिरा समजायचा असतो. आणि तो हिराच असतो. त्याच माणसाशी मैत्री वाढवा आणि अशामुळं आयुष्याचं सोनं होत असतं. नक्की विचार करा.